नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नव्या वेतन आयोगात पेन्शनबाबत काय? सरकारने दिले स्पष्ट उत्तर. 8वा वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भातील संभ्रम सरकारने केला दूर. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी आणि पेन्शनमध्ये होणारे बदल जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सर्वांना उत्सुकता आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुढील 18 महिन्यात या आयोगाच्या शिफारशी जाहीर होतील. यामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. पेन्शनबाबत कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम. 8व्या वेतन आयोगासंदर्भात सध्या सर्वात मोठा प्रश्न पेन्शनबाबत आहे. कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये बदल होणार का याची चिंता आहे. सरकारने या संदर्भात स्पष्टता दिली आहे. पाहुयात सरकारने काय स्पष्ट केले. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की जे पेन्शनधारक 31 डिसेंबर 2025 किंवा त्याआधी निवृत्त झाले आहेत त्यांना कोणत्याही आर्थिक कायद्याच्या आधारे आपोआप सुधारित पेन्शन मिळणार नाही. पेन्शनमध्ये बदल तेव्हाच केला जाईल जेव्हा सरकार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी औपचारिकरित्या स्वीकारेल आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र आदेश जारी करेल. पेन्शनमध्ये बदल कधी होईल? सरकारने स्पष्ट केले आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होईपर्यंत सध्याची नियमावली आणि व्यवस्था कायम राहील. पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार शिफारशी स्वीकारेल आणि त्यासाठी अधिकृत आदेश देईल. पेन्शनचे कोणते नियम लागू आहेत? कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांची पेन्शन व्यवस्था सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 2021 आणि एक्स्ट्राऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2023 या कायद्यानुसार चालते. त्याचबरोबर वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाही लागू होतात. पेन्शनमध्ये बदल कोणत्याही परिस्थितीत थेट आर्थिक विधेयक किंवा कायद्यामुळे होत नाही. या कायद्यामधून पेन्शनची गणना, रचना किंवा पात्रतेत आपोआप बदल होत नाहीत. 8वा वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भात सध्या कोणताही बदल झालेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की शिफारशी स्वीकारल्यानंतरच सुधारित पेन्शन लागू होईल. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणांची वाट पाहावी असे स्पष्ट केले आहे. 8वा वेतन आयोग आणि पेन्शन या संदर्भात सरकारने दिलेली स्पष्टता ही कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.